दत्तात्रेयांचा अवतार. अध्याय 4. सिद्धमुनी नामधारकाला सांगतात, सप्तब्रह्मपुत्रामधील अत्री ऋषी हे श्रीगुरूचे मूळ पीठ होय. अत्री ऋषीची भार्या अनुसूया ही पतिव्रता शिरोमणी होती. तिचे सौंदर्य अनुपम होते. ती आपल्या पतिसेवेने स्वर्गाचे समस्त ऐश्वर्य प्राप्त करून घेईल की काय अशी भीती इंद्रादी देवांना प्राप्त झाली होती. म्हणून ते सर्व मिळून ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रैमूर्तीकडे गेले आणि तिच्या पतिसेवेची व अतिथीपूजा इत्यादी सर्व सद्गुणांची त्यांच्याजवळ स्तुती करून म्हणाले, आम्हाला भय वाटते की आम्हापैकी कोणाचे स्थान ही हिरावून घेईल किंवा तिच्या वराचा सामर्थ्याने एखादा आम्हाला मारूही शकेल. याला जर आपण उपाय केला नाहीत तर आम्हाला तिच्या दारात तिची सेवा करीत राहावे लागेल. ते ऐकून त्रैमूर्ती म्हणाले, पाहू या तरी कसली पतिव्रता सती आहे ती. तिचा व्रतभंग करून तिला यमसदनाला पाठवूया. झाले. त्रैमूर्तींनी भिक्षुकाचा वेश धारण केला व अत्रीच्या आश्रमाला गेले. त्यावेळी अत्री ऋषी अनुष्ठानाकरिता नदी तीरावर गेले होते. त्या तिघांनी अनुसूयेला हाक मारून सांगितले, आम्ही अतिथी आहोत. आम्हाला फार क्षुधा लागली आहे. त्वरित भोजनाची व्यवस्था करा. नाहीतर हे आम्ही अन्य ठिकाणी चाललो पहा. तुम्ही इच्छा भोजन देत असता अशी तुमची कीर्ती ऐकून आम्ही इकडे आलो आहोत. अनुसूयेने त्यांना भक्तिपूर्वक नमस्कार केले. त्यांची अर्घ्यपाद्य गंधाक्षता पुष्पाने पूजा केली व स्नानादी नित्यकर्मे करून घ्या, तोपर्यंत पतिराज घरी येतील असे ती म्हणाली. आमचे सर्व नित्यकर्म आटोपूनच आम्ही आलो आहोत. ऋषीला घरी यायला अवकाश लागेल. आम्हाला सत्वर भोजन द्या असे त्यांनी उत्तर दिले. अनुसूयेने पाठ मांडले. पानात पुष्कळसे तूप वाढले, भाजीपाले वाढले आणि खिरीचे भांडे घेऊन बाहेर आले. आणि काय आश्चर्य, ते अतिथी तिला म्हणाले, हे सुंदर स्त्रिये, तू नग्न होऊन अन्न वाढ, नाहीतर हे आम्ही चाललो पहा. क्षणभरच अनुसूयेने आपल्या पतीच्या पायाचे चिंतन केले आणि स्वतःशी विचार केला की हे अतिथी माझी सत्वपरीक्षा पाहण्याला आले असतील. माझ्या निर्मळ मनाला पतीचा फळांचे सहाय्य असल्यावर कसली चिंता. ठीक आहे, स्वस्थ चित्ताने भोजन करा असे म्हणून ती पाकगृहात गेली. माझ्या अतिथी बाळाला मी नग्न होऊन भोजन देते असा विचार करून नग्न होऊन ती सती अन्न घेऊन बाहेर आली. तो काय, अतिथी बाळरूपाने तिच्यापुढे रांगत आलेले पाहून ती भयचकित झाली. तिने आपले वस्त्र परिधान केले आणि त्या क्षुधार्त बाळांना स्तनपान देऊन त्यांची क्षुधा निवारण करीत त्यांना मांडीवर घेऊन बसली. नंतर त्यांना पाळण्यात घालून सप्तस्वरांनी युक्त अशी अंगाई गीते म्हणत उभी होती. इतक्यात अत्री ऋषी आश्रमात आले. अनुसूयेला अंगाई गीते गाताना पाहून ते आश्चर्याने म्हणाले, भारे, ही कुठली बालके? तिने सर्व वृत्तांत कथन केला. त्या ज्ञानी ऋषीने त्या बालकांना नमस्कार केला. तेव्हा ती बालके पाळण्यात तशीच होती, पण ती त्रैमूर्ती पुढे उभे राहिले. त्यांनी अनुसूयेच्या सद्गुणाची स्तुती केली व म्हणाले, वर मागा. अत्रीने आपल्या पत्नीकडे पाहिले तेव्हा ती म्हणाली, ते तिघे बालक पुत्ररूपाने माझ्या घरी राहू देत, हेच माझे मागणे आहे. तथास्तु म्हणून ते त्रिमूर्ती निघून गेले. त्या 3 बालकाची अनुसूयेने नावे ठेवली. ब्रह्मदेवाचे नाव चंद्र, विष्णूचे दत्त आणि ईश्वराचे दुर्वास अशी नावे तिने ठेवली. पण पुढे दुर्वास आणि चंद्र हे आपल्या माते पुढे उभे राहिले आणि त्यांनी आपल्याला स्थानाकडे जाण्याकरिता निरोप मागून घेतला. त्या त्रैमूर्तीचे ऐक्य होऊन ते दत्तात्रेय नावाने अनुसूयेच्या घरी राहिले. अशी ही दत्तात्रेयांच्या अवताराची कथा सिद्धमुनींनी नामधारकाला कथन केली. अध्याय 4 समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. शुभम भवतु.